ची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। त्यांनी मागील 4 दिवसांपासून सलाईन आणि उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे। तर आता तब्येतीमध्ये देखील त्यांच्या सुधारणा झालेली आहे, मात्र ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यामध्ये रूपांतर करा अशी मागणी घेऊन ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यावर सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन देखील बोलावलंय। तसं संपूर्ण महाराष्ट्रामधून जरांगे यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळतोय। अनेक ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तर 20 तारखेला सरकारने आरक्षण दिलं नाही तर त्यांना मराठ्यांची नाराजी परवडणार नाही असं देखील मनोज जरांगे यांनी शनिवारी माध्यमांसमोर सांगितलं। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। मनोज जरांगे हे सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले। आजच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। मागच्या 4 दिवसांपासून त्यांनी सलाईन आणि उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यापूर्वी त्यांची तब्येत बरीच खालावली होती। त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी सलाईन आणि उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता त्यांची तब्येत स्थिरावलेली आहे, मात्र ते उपोषणावर ठाम आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, आजचा 9वा दिवस आहे उपोषणाचा। 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे, मात्र मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला इशाराच देण्यात आलेला आहे की जर यावेळी कायद्यामध्ये रूपांतर झालं नाही तर ते काही सरकारला परवडणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आलाय। अधिकची माहिती। नक्की जाणवी जर बघितलं तर मागील 10 दिवसापासून 9 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं अमर उपोषण जे आहे ते सरटे अंतरवाली या ठिकाणी आहे। सरकारने दिलेल्या सख्खे सोयऱ्याचा जो आदेश आहे तो कायद्यात पारित करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे चौथ्यांदा उपोषणाला बसलेले आहे। आणि त्यामुळे जर बघितलं त्यांची प्रकृती देखील खालावली होती। मात्र मागील 4 दिवसापासून कोर्टाचे आदेश आणि त्याचबरोबर जनतेचे आहार जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी ऐकून त्यांनी सलाईन आणि औषधी उपचार जे आहे ते घ्यायला सुरुवात केली आहे। आणि त्यामुळे त्यांची तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा देखील झालेली आहे। आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे आता सध्या त्यांची तब्येत जी आहे ती बऱ्यापैकी बरी असून सध्या जर पाहिलं तर सरकारकडून जे आहे 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन देखील बोलवून राहिलेलं आहे। त्यावेळी जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर सरकारला मराठ्यांशी जे आहे परवडणार नाही, नाराजगी जी आहे मराठ्यांची ती परवडणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांना ठिकठिकाणून जे आहे महाराष्ट्रातून पाठिंबा भेटत आहे। अनेक ठिकाणी बघितलं तर रस्ता रोको देखील करण्यात येत आहे, आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी की त्या आंदोलनात देखील त्यांनी आंदोलन जे आहे ते शांततेत करा असं आव्हान देखील त्यांनी समाजाला विजय मला विचारायचं आहे की ठिकठिकाणहून त्यांना पाठिंबा मिळतोय खरा, मात्र काही स्तरावर रास्ता रोको केलं जातोय, जाळपोळ केली जाते, या संदर्भात मनोज जरांगे काय बोलतात? नक्की ज्या ठिकाणी जे आहे रस्ता रोको करण्यात आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन केलं आहे की जे काही तुम्हाला आंदोलन करत आहे ते शांततेच्या मार्गावरती करा, अहिंसा त्या ठिकाणी होऊ देऊ नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। आणि 20 तारखेला जर आरक्षण दिलं नाही तर जे मराठा समाज आहे ती नाराजी ती सरकारवरती परवडणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबई गाठणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी। जी विजय, मात्र हे जर बघायला गेलं तर काही बसेस देखील बंद करण्यात आल्या होत्या। आपण पाहिलं संभाजीनगर म्हणा किंवा धाराशिव बीड या मार्गावरच्या बसेस देखील बंद करण्यात आल्या। यामुळे सामान्य नागरिक कुठेतरी होरपळला जातो। या संदर्भात मनोज जरांगे यांचं काय म्हणणं आहे? नक्की ज्या ठिकाणी जर बघितलं तर जे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ज्या बसेस आहे त्या खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने जे आहे ते बंद करण्यात आल्या होत्या। मात्र आता सध्या जर बघितलं तर या महामार्गावरून ज्या बसेस आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर समाजाने जे आहे बस म्हणजे प्रशासनाच्या वतीने बस सुरू करण्यात आली होती। सध्या जर बघितलं तर सध्या बस सेवा जी आहे ती सध्या बऱ्यापैकी सुरळीत झालेली आहे। जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।